जय श्रीमाताजी. श्रीमाताजींना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. बघायचं आहे आपण श्रीमाताजींना आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. श्रीमातांच्याकडून जे चैतन्य आपल्याला येते ते आपण खेचून घेतोय. असं बसल्या बसल्या जाणवलं पाहिजे. तेवढी शुद्धता आपल्यात आली पाहिजे. शुद्ध पाहिजेत आपल्या नसा, आपली चक्र आपण कायम शुद्ध ठेवायचे. मग असं बसल्या बसल्या जाणवायला चालू होतं. व्हायब्रेशन्स, ह्या गहनतेतल्या व्हायब्रेशनचे अनेक प्रकार आहेत. ते हळूहळू आपल्याला समजायला लागतील. प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक देवतेच्या, वातावरणाच्या, वास्तूच्या सगळ्या व्हायब्रेशन्स, प्रत्येकाला व्हायब्रेशन्स आहेतच ना, हे समजायला लागतं. जे आपण चित्तात घेऊ त्याच्या व्हायब्रेशन्स लगेच हाताच्या बोटावरती येतात. कळलं पाहिजे ते. म्हणजे अलर्ट, आपण चित्त अलर्ट का पाहिजे त्याचं कारण हे आहे. चित्तामध्ये ज्या काही वृत्ती येतील किंवा ज्याचा विचार येईल चित्तामध्ये, लगेच व्हायब्रेशन्स वरती आपल्याला फरक जाणवणार. जर निगेटिव्ह व्यक्तीचा विचार केला तर लगेच व्हायब्रेशन्स आपल्याला निगेटिव्ह जाणवायला लागतील. कदाचित डायरेक्ट चक्रावरती पण अटॅक होऊ शकतो आपल्या, असंही होऊ शकतं. आपण म्हणतो डायरेक्ट आता तर ठीक होतो, लगेच हार्ट कसं पकडलं किंवा लगेच स्वादिष्ठान कसं पकडलं, आपण म्हणतो तसं. पण आपण हे बघत नाही की आपल्या चित्तामध्ये विचार कोणाचा आलेला आहे, हे बघणं गरजेचं आहे ना. पण सहजयोगामध्ये चित्ताला फार महत्व आहे. आपलं चित्त शुद्ध आणि स्वच्छ असणं गरजेचं असतं. म्हणून ध्यानाच्या वेळेला तरी आपण लक्ष श्रीमातांच्याकडे देतोय. म्हणून श्रीमातांना पाहतोय आणि चित्त देखील आपण स्वच्छ करतोय. डोक्यामधलं सगळं काढून टाकतोय, हृदयातलं आपण काढून टाकतोय. कारण चित्त मेंदूतून पण कार्य करतो, बुद्धीतून कार्य करतो, हृदयातून कार्य करतो. सगळ्यात जास्त हृदयातून कार्य करतो. कारण हृदय असीम आहे, ते त्याला सीमा नाही आहे. जसं बुद्धीला सीमा आहेत तसं हृदयाला नाही आहे. हृदय कितीही लांबपर्यंत विचार करू शकतं. भावनिक आहे ना ते. भावनिक जे समस्या आपल्यामध्ये निर्माण होतात ते आपल्याला अति खोल, जे आपण विचार करू शकत नाही ते देखील आपलं हृदय विचार करतं. मन चिंतिते वैरी न चिंते असं म्हटले ना, त्यासाठीच. म्हणून हृदय देखील आपलं स्वच्छ, शुद्ध, निर्मळ ठेवायचं. सागरासारखं स्वच्छ. सागरामध्ये काही टाका, ते सगळे लगेच बाहेर येतं. आपण गणपतीपुळ्याला पाहिलेलं आहे की सागरात आपण काही टाका, लाटांनी लगेच बाहेर येतं कचरा सगळा. तसं आपलं हृदय स्वच्छ पाहिजे. काही घाण किलमिश काही ठेवायचं नाही हृदयामध्ये, सगळं काढून टाकायचं. आपल्या डोक्यामध्ये पण काही ठेवायचं नाही. म्हणजे विचार ही गोष्टच आपण विसरून जायचं. मला मन नाहीच असं समजायचं, माइंड नाही मला. निदान ध्यानाच्या वेळेला तरी आपण कुठलाही विचार न करता बसावं, म्हणजे आपल्या प्रगतीसाठी. कारण ध्यानाला बसल्यानंतरच 100 व्याप डोक्यामध्ये येत असतात. आपले हे राहिलं, ते राहिलं, हे आहे, ते आहे, याचं हे झालं, त्याचं ते झालं, आपलं सारखं चालू असतं ध्यानाच्या वेळेला. मग आपलं ध्यान लागत नाही. म्हणून कुठलाही विचार करायचाच नाही. श्रीमातांच्याकडे यासाठीच आपण पाहायचं आहे की ते श्रीमातांना पाहिल्याबरोबरच आपण निर्विचार व्हावं, आपलं भान हरपून जावं. जसं गणेशाची मूर्ती बघितली की भान हरपतं ना, आपलं देह भान पण हरपून जातं. किती सुंदर मूर्ती. तसंच श्रीमातांना बघितल्यानंतर किती सुंदर, छान वाटतं. व्हायब्रेशन्स यायला चालू होतात, आपण कनेक्ट होतो चैतन्याशी. असं साधं सोपं आहे सगळं, त्यात काय फार अवघड असं नाही आहे. श्रीमातांनी सांगितलेलं की आपण फक्त बसायचं तर आहे, काय करायचंय दुसरं काय. नामस्मरण सांगितलंय, काय आपल्या एका पायावर उभा राहायला सांगितलंय श्रीमाताईने, एका खाली डोकं वर पाय करायला सांगितले, काय सांगितले, काही सुद्धा नाही. फक्त आपण त्या चैतन्याशी जोडलं जायचंय, बस एवढंच करायचंय. पण तेवढंही आपल्याला काही वेळेला झेपत नाही, पेलत नाही. विचार यायला सुरुवात होतात, भूतकाळामध्ये रमतो, भविष्य काळाची आठवण होते, मग चिंता, हे कसं होईल, ते कसं होईल. मूलभूत गरजा आपल्या जर भागल्या नाहीत तर चिंतेचं त्यामध्ये रूपांतर होतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आपण संतुलनामध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं ध्यानाच्या वेळेला.
म्हणजे इतर वेळेला देखील संतुलित व्यक्तिमत्व पाहिजे, आत्मसन्मान पाहिजे आपला, म्हणजे पूर्णपणे आपण सहजयोगीच असायला पाहिजे. सहजयोगामध्ये जसं की शारीरिक गरजा त्याची आपण पूर्तता करत बसतो. काही वेळेला आपल्याला नाही जेवण नाही मिळत, काही हरकत नाही. काही वेळेला भरपूर जेवतो आपण, काही वेळेला मिळत सुद्धा नाही. काय असेल तसं, झोपायला काही दगड असतात खाली, काही वेळेला झोपता येत नाही, कुठेतरी बाहेर असतो आपण. काही वेळेला छान पलंगावरती झोपतो, गादीवरती झोपतो, असंही होऊ शकतं. मग याचा आपल्या चैतन्याशी काहीही संबंध नसतो. आपण उगीच विचार करतो, आज आपल्याला असं का मिळालं, आज आपल्याला जेवण का नाही मिळालं, असं का, श्रीमाताईने आपल्याला का असं ठेवलं, का मला जमिनीवरती झोपवलं, का मला ऐशो आराम दिला नाही, असे विचार पण येतात काही वेळा. पण ते विचार येऊ नयेत सहजयोगामध्ये, कारण या निरर्थक विचाराला सहजयोगामध्ये काही अर्थ नसतो. हे प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रॉब्लेम्स आपले खाली खेळत असतात, आपण फक्त वरून पाहायचंय काय प्रॉब्लेम आहेत बघताय. त्याला साक्षी भाव म्हटलेला आहे. जो साक्षी भाव श्रीकृष्ण तत्वातून आपल्याला येतो, विशुद्धी चक्रातून येतो. म्हणजे विशुद्धी चक्रामध्ये आपली जी इंद्रिय आहेत, बघायची, ऐकायची, बोलायची, विचार करायची, ही जी काय स्थिती आहे आपली, ती विशुद्धी चक्रातून येत असते. आस्वाद, स्वाद, हे जे काय आहे ते सगळं विशुद्धी चक्रातून येतं. म्हणजे विशुद्धी चक्र आपले किती महत्वाचं आहे. सहजयोगामध्ये याला फार महत्व आहे की आपलं विशुद्धी चक्र जर आपल्या ताब्यात असेल किंवा ते चक्र जर अगदी व्यवस्थित फिरत असेल तर आपल्याला आपली दृष्टी देखील स्वच्छ होते. आपण जे कानाने ऐकतो ते देखील स्वच्छ ऐकतो. आपण जे विचार करतो ते शुद्ध विचार असतात आपले. म्हणजे विशुद्धी चक्रामध्ये गाळण आहे. विशुद्धी चक्र हे गाळण आहे योगी लोकांच्या भाषेमध्ये. विशुद्ध म्हटले काय, विशुद्ध म्हणजे काय, शुद्ध होऊन जातं आतमध्ये. जे काय डोळ्यामध्ये आतमध्ये शिरतं, कानातून आत शिरतं, ते सगळं शुद्ध होऊन खाली जातं. म्हणून हे जे काय विष आहे ते विष विशुद्धी चक्रापर्यंतच नेऊन थांबतं. कारण हे शिवांनी केलंय. शिवांनी विष प्राशन केलं. समुद्र मंथनातून विष निघालं, त्यावेळेला शिवांनी काय केलं, विष प्राशन केलं. पण प्राशन करत असताना त्याला कंठाच्या खाली जाऊ दिलं नाही. बघा, म्हणजे हे गाळणं आहे की जे काही विष असेल समाजामधलं असेल तर आपण देखील ते विशुद्धीपर्यंतच मारेल. त्याचं गाळणं आहे, ते शुद्ध होऊन खाली गेलं पाहिजे ते. म्हणून त्यांचं नाव नीलकंठ आहे. म्हणजे विशुद्धीमध्ये त्यांनी ते थांबवलं. तसं आपण पण सहजयोगी आहे, शिवयोगी आहे. तर आपण देखील डोळ्याने बघतो, कानाने ऐकतो, नाकाने श्वास घेतो, जे काही चित्ताने विचार करतो ते सगळं विशुद्धीतून शुद्ध होऊन खाली गेलं पाहिजे आहे. बघा किती महत्वाचं तत्व आहे ते. म्हणून ही जी काही इंद्रिय आहेत, ही सर्व इंद्रिय, आपला चेहरा, ऐकणं, बघणं, बोलणं, स्वाद घेणं, हे सगळं जे काय आहे ते सगळं विशुद्धी चक्रामध्ये मोडतं. म्हणून विशुद्धी चक्राला फार महत्व आहे, त्याला जपणं गरजेचं असतं. म्हणजे बोलताना देखील आपण अगदी गोड मधाळ वाणीमध्ये बोललं पाहिजे. श्रीकृष्णाची वाणी आहे, कुणाला तोडून मोडून असं फटकून बोलायचं नाही. भलं कसंही असू, निगेटिव्ह व्यक्ती असू दे, त्याला आपण तसं बोलायचं नाही. आपल्या फायद्यासाठी किंवा आपलं कल्याण होण्यासाठी, आपलं आत्मतत्व दूषित होऊ नये यासाठी आहे. म्हणून या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण काही पाळल्या पाहिजेत. कारण आपलं विशुद्धी चक्र जे आहे ते स्वच्छ राहावं. आपली चक्र आपण स्वच्छ ठेवत, ही तत्वामुळे स्वच्छ राहतात. तत्व जर आपण अंगीकारलं आपल्यामध्ये, तत्वमसी, तर तत्व अंगीकारलं तर देवी देवता चक्रामध्ये जागृत होतात. हे महत्वाचं आहे. आणि जर आपल्यात संतुलन असेल, आपली डावी बाजू उजवी बाजू पूर्णपणे स्वच्छ असेल, किंवा आपण भूतकाळाचा विचार करत नाही, भविष्याचा पण विचार करत नाही, वर्तमान काळामध्ये आत्ता जे चाललेलं आहे त्याचा आम्ही विचार करतो, किंवा विचार नसतोच वर्तमानमध्ये, फक्त बघणं असतं. त्याला स्वच्छ दृष्टीनं बघणं म्हणतात. त्याला अलख निरंजन म्हणतो. स्वच्छ दृष्टीनं पाहणे किंवा साक्षी भाव येतो तो आपल्या मध्य नाडीतूनच येतो. म्हणून मध्य नाडीला फार महत्व आहे. विष्णू तत्व आहे ना, नारायणाचं तत्व आहे. आपल्याला मध्य नाडीमध्ये कोण आहे, लक्ष्मी नारायण. लक्ष्मीचं तत्व आहे ते, महालक्ष्मी. म्हणजे नारायणाची शक्ती आहे ती महालक्ष्मी. आणि ही शक्ती आपल्यामध्ये मध्य मार्गातून आपण गेलो वर्तमान काळामध्ये तरच आपली प्रगती होते.
नाहीतर आपली प्रगती होत नाही. आपण जर भूतकाळाचा जास्त विचार करत राहिलो, आपल्याला समजतं सगळं की बाबा डाव्या बाजूची चक्र लागतायत, उजव्या बाजूची चक्र लागतायत, हे सगळं कळत असून देखील आपण त्यावरती नजरअंदाज करतो. काही वेळेला नाही असू दे, लागू दे, नंतर बघू, ट्रीटमेंट घेऊ. आणि काही वेळेला घेतो तरी पण ठीक होत नाही, ती चक्र तशीच पकडतात. मग हे का पकडतं? याच्या मुळाशी आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे चक्र देखील ठीक होत नाही. हे जे काय कनेक्शन आहे विचाराचं, हे विचाराचं कनेक्शन कुठपर्यंत नेऊन ठेवतं आपल्याला, त्याच्यामुळे हे आपल्या नाड्या खराब होत असतात. भूतकाळामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीचा विचार करत असताना आपल्या चित्तामध्ये जर एखादी व्यक्ती आली असेल, निगेटिव्ह असेल, किंवा आपल्यातले नातलग असतील किंवा ते निगेटिव्ह असतील किंवा काही असेल, त्यांची चक्र पकडले असतील, ते अगुरूच करत असतील समजा, आणि जर आपण त्यांचा विचार जरी केला तरी पण लगेच हातावरती जाणवतं, आणि सारखा सारखा विचार केला तर आपण डावीकडे जास्त झुकतो. म्हणजे त्याच्यामध्ये जो काय दोष आहे, तो जे काय अगुरूच करतो, बघा हे किती महत्वाचं आहे, ते सगळं आपल्याशी अटॅच होतं. कारण आपलं चुंबक आहे चांगलं भक्कम, आणि ते लगेच खेचून घेतं. म्हणून चित्त आपलं स्वच्छ पाहिजे. निर्विचारिता कशासाठी पाहिजे? ती यासाठी की आपण विचार नाही करायचा कोणाचा, आपण फक्त लक्ष शस्त्राच्या वरती आणि चैतन्यावरती ठेवायचं आहे. आणि चित्त स्वच्छ असेल तर आपल्याला व्हायब्रेशन्स अगदी चांगल्या पद्धतीने येतात आणि आपण गहनतेमध्ये जाऊ शकतो. म्हणजे आपण भूतकाळाचाही विचार करायचा नाही आणि भविष्याचा देखील करायचा नाही. वर्तमान काळामध्ये राहणं गरजेचं असतं, आणि वर्तमान काळामध्ये राहिलं तरच आपली प्रगती होते. म्हणून प्रत्येक साधकाने लक्षात घ्यायचं की आपली बाबा कुठली बाजू जास्त पकडते. आपण पाहू शकतो, दुसरं कोण बघायची काही गरज नाही. आपली चक्र पकडलेलं आपल्याला समजतं ना. हाताच्या बोटावर नसलं तरी डायरेक्ट चक्रावरती कळतं, नाडीवरती कळतं आपल्याला, नाही डाव्या बाजू आपलं जास्त पकडते. मग आपण बघायचं बाबा डावीकडचं पकडते म्हणजे आपला काय त्रास आहे आपल्याला. समजा हार्ट जास्त पकडते किंवा बॅक आज्ञा किंवा स्वादिष्ठान जास्त लागते, तर आपण स्वतःच आत्मपरीक्षण करून पाहायचं की दिवसभरामध्ये मी कुणाचा जास्त विचार करतो किंवा कुठली चिंता मला लागून राहिलेली आहे का, हे बघणं हे अत्यंत गरजेचं आहे सहयोगामध्ये. कारण ट्रीटमेंट घेऊन देखील काही वेळेला आपली चक्र ठीक राहत नाहीत. ही याच्यामुळे, कारण ते कनेक्शन जे लागलेलं असतं ना, ते कनेक्शन निगेटिव्हिटीचं, ते तोडणं गरजेचं आहे ना. ही जी काय विचाराची शृंखला आहे ती तोडणं गरजेचं आहे, आणि ही तोडली तर आपली डावी बाजू स्वच्छ होऊ शकते. म्हणजे आपण ठरवायचं की बाबा हे चक्र लागतं म्हणजे दिवसभरामध्ये मी कुठला विचार करतोय किंवा कुणाशी जास्त अटॅच आहे, बघायचं. अभ्यास आहे हा आपला, आणि यामुळे त्या व्यक्तीचा पण अभ्यास करायचा, त्यांच्या व्हायब्रेशन्स बघायच्या, पाहायचं की बाबा हे चक्र लागतं, हे चक्र हे सतत लागतं. मग काही वेळेला आपल्याला असं भ्रम होतो की हे माझं चक्र आहे, मी एवढं ध्यान करतोय माझं चक्र कसं पकडलं. मग हे तसं नसतं. आपण ज्याच्याशी अटॅच झालेलो असतो किंवा ज्या व्यक्तीचा किंवा ज्या गोष्टीचा विचार करतो ना, त्याच्या व्हायब्रेशन्स आपल्या हाताच्या बोटावर आलेले असतात. आणि हे आपण आत्मपरीक्षण करून बघून ते निगेटिव्हिटीचं जे कनेक्शन आहे ते तोडलं पाहिजे. म्हणजे तो विचार नाही केला पाहिजे. नेती नेती म्हटले त्याला. मला हा विचार नाही, मला आत्म्याकडे वळायचंय, मला मध्यात राहायचंय, मला शस्त्राच्या वर राहायचंय. ही जोपर्यंत धारणा आमच्यामध्ये होत नाही ना, तोपर्यंत आमची प्रगती होत नाही. म्हणून माताही काय म्हणतात की आम्हाला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला काही वेळेला लक्षातच येत नाही आत्मपरीक्षण म्हणजे काय. आत्म्याचा विचार करायचा. आत्मपरीक्षण म्हणजे हेच आहे की जो आम्हाला त्रास होतोय तो कुणीकडनं आलेला आहे आणि तो कसा ठीक करायचा. ही चक्र कशामुळे पकडलेलं आहे, ही नाडी कशामुळे पकडलेली आहे, ही दिवसभरामध्ये बघणं गरजेचं आहे ना. आम्ही काय एका तासापुरते योगी आहोत काय? आम्ही 24 तास योगी आहे. आमच्यामध्ये लक्ष पाहिजे, अलर्ट पाहिजे, सतर्कता पाहिजे किंवा बाधा कुणीकडून येते, कुठे गेल्यानंतर कसं पकडतं. लगे आम्ही निर्विचार होऊ. स्मशानमध्ये जाऊन जरी बसलो आम्ही तरी निर्विचारितेमध्ये जर बसलो तर कुठलीही निगेटिव्हिटी आपल्या त्रास देऊ शकत नाही. कुठलाही तांत्रिक आपल्यावरती हात उचलू शकत नाही. याचं कारणच असं आहे की आम्ही निर्विचारितेच्या किल्ल्यामध्ये आहे. आम्ही कायम शस्त्राच्या वर असू तर निगेटिव्हिटीच आपल्यापासून दूर जाते. आपण जर कायम शस्त्रामध्ये आणि जर आपण स्मशानमध्ये गेलो तर भूत सगळी पळून जातात तिथनं, आपल्या जवळ येत नाही. उलट होतं. आता आपण काय करतो, घाबरतो. स्मशानात जायला देखील घाबरतो, इथं भूत असतात. मग आपण त्यालाच जर घाबरलो तर ते येऊन पकडणारच आहे आपल्याला बाधा.
म्हणून बाधेला न घाबरता त्याचा निपात कसा करायचा हे शिकलं पाहिजे. नुसतं आपल्या देवीचा फोटो ठेवून महाकालीचं रौद्र स्वरूप आठवून ते होत नाही. तर त्यासाठी आपल्या आतमध्ये चक्रांची स्वच्छता आणि ती जी देवी आहे शुद्ध इच्छा कुंडलिनी ती कायम शस्त्राच्या वर अशी प्रसन्न होऊन वर आली की कोणी मग आपल्याला हात लावू शकत नाही किंवा कुठलंही निगेटिव्हिटी आपल्या जवळ देखील येत नाही. म्हणजे फोटोचा आपण फोटोमध्ये ज्यावेळी बघतो त्यापेक्षा आपल्या आतमधली कुंडलिनी देखील अशा प्रकारची जागृत पाहिजे. म्हणजे त्या कुंडलिनीमध्ये एक प्रकारचा तेजस्वीपणा ते आलं पाहिजे की सूर्यासारखं तेज आलं पाहिजे. आणि ती कुंडलिनी जर अशी वर असेल तर कोणाची कुठल्या निगेटिव्हिटीची छाती आहे की ती आपल्या आतमध्ये घुसू शकेल. पण कुंडलिनी शस्त्राच्या वर पाहिजे. मग कितीही जणांच्या वरती आपण कार्य केलं तरी आपल्याला त्रास होत नाही, स्वतःलाही होत नाही आपण आणि दुसऱ्याकडचा पण आपल्याला त्रास होऊ शकत नाही. म्हणजे हे फार महत्वाचं आहे सहयोगामध्ये की आपलं चित्त आपण स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे आणि कुंडलिनी कायम शस्त्राच्या वर ठेवणं प्रसन्नतेनं हे फार महत्वाचं आहे सहयोगामध्ये. हे जर आपण शिकलो तरी आपण 60-70% गहनतेमध्ये गेल्यासारखंच आहे. स्वतःही जातो आणि दुसऱ्यालाही घेऊन जाऊ शकतो. हे फक्त श्रीमाताजीच करू शकतायत. म्हणून आपण श्रीमातांच्याकडे पाहतोय आणि त्यांच्याकडून आपण चैतन्य खेचून घेतोय. आता श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं, आता चैतन्यावरती. आता त्या चैतन्याशी आपण एकरूप होतोय ना. चैतन्यानं सुरुवातीला एकरूप झालं पाहिजे हातातून. हात फार महत्वाचे असतात आपले. विशुद्धीमध्ये काय अटकाव आला असेल लगेच हातातले व्हायब्रेशन्स बदलतात. कारण श्रीकृष्णाचं तत्व आहे. गाळणं आहे ना ते. त्या गाळण्यामध्ये काय अडकलं असेल तर दाखवणार नाही ते. दाखवणार की कुठल्या बोटाला इंडिकेशन्स येणार लगे व ही पकडले ती पकडले. हे विष्णू तत्वातून येतं आणि हे कळणं फार गरजेचं आहे आपल्याला. ज्या व्हायब्रेशन्स श्रीमातांच्याकडून येत आहेत हाताच्या बोटातून आतमध्ये नसा आहेत त्या नसातून आपण आतमध्ये खेचायचं आहे. त्याला खेचणं फार महत्वाचं आहे. नुसतं व्हायब्रेशन्स बघणं आणि ते खेचून घेणं यामध्ये फरक आहे. व्हायब्रेशन्स आपण खेचून घेतो म्हणजे काय करतो, ज्या श्रीमातांच्याकडनं आता व्हायब्रेशन्स येत आहेत बोटाला लागतात नसामध्ये आतमध्ये घ्यायचं. आतमध्ये घेत घेत कुठं मनगटापासून कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत घ्यायचं एकसारखं. परत श्रीमातांच्याकडून घ्यायचं बोटामधून मनगटापासून कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत. अशा पद्धतीने आपण स्वीकारायचं आहे ते किंवा खेचून घ्यायचं आहे. हे दैवी डिव्हाइन आहे. म्हणून आपले हात आपण स्वच्छ ठेवायचे, आपले पाय देखील आपण स्वच्छ ठेवायचे असतात. म्हणून बाहेरून आल्यानंतर हात पाय धुवायची आपल्याकडे पद्धत आहे. कारण या हातामध्ये पायामध्ये चैतन्य व्हायब्रेशन्स येत असतात किंवा निगेटिव्हिटी देखील आपल्या पायातून आपल्या घरामध्ये येत असते आणि ती काय करते, आपण बाहेर जातो आणि निगेटिव्हिटी घरातच राहते. असंही होऊ शकतं. म्हणून घरामध्ये येताना आपण हात पाय स्वच्छ धुवावेत. याचं कारण हेच आहे. आता ह्या आधुनिक पद्धतीमध्ये आपण ते सगळं विसरलो, परंतु आपण सहजयुगी आहोत. यामधला अभ्यास आपण केला पाहिजे, हे ज्ञान घेतलं पाहिजे. का हे करायचं हे समजलं पाहिजे. प्रत्येकाला सहजयोगामध्ये उत्तर आहे. हे का करायचं, सहजयोगामध्ये सगळं आहे, फक्त करणं गरजेचं आहे. आपण तसं ज्या व्हायब्रेशन्स आपण घेतोय ते खांद्यापर्यंत घ्यायचे आहेत. एकसारख्या व्हायब्रेशन्स म्हणजे पुरा हात दोन्ही व्हायब्रेटेड होतात, चैतन्यमय होतात. आता आपला डावा जो हात आहे तो बरोबर कुंडलिनीच्या समोर धरायचा आणि उजव्या हातानं कुंडलिनी वर चढवायची शिस्तीत. बघा आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर येते म्हणजे लक्ष कुंडलिनीकडे पाहिजे. कुठं चित्त द्यायचं हे समजलं पाहिजे. एक गाठ मारतोय, दुसऱ्या वेळेला शिस्तीत हाताबरोबर कुंडलिनी वर येते. शिस्तीत घ्यायची म्हणजे कळतं. भर घेऊन काय उपयोग होत नाही. शिस्तीत करायचं आहे. व्हायब्रेशन आले पाहिजेत ना. 2 गाठी मारतोय,
तिसऱ्या वेळेला शिस्तीत घ्यायच्या. बघा, हाताबरोबर कुंडलिनी वर आली, 3 गाठी मारायच्या. इडा पिंगला सुषुम्ना. वर आली कुंडलिनी, काही न करता हाताबरोबर कुंडलिनी वर येते. काय केलं नाही, हात ठेवा, काय केलं नाही. उजवा हात डावीकडून डोक्यावरून उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे. कवच घेतलं, लक्ष कवचाकडे ठेवायचं. आता असं 7 वेळा करतो, 7 चक्राला बंधन. तसं म्हणून लक्ष व्हायब्रेशन्स वरती. हे जी 7 चक्र आहेत, या चक्रातून जे चैतन्य बाहेर पडतं ना, त्या बाहेर पडलेल्या चैतन्यातून आपल्या भोवती वलय तयार झालेलं असतं. आपल्या भोवती वलय तयार झालेलं असतं. त्या वलयाला व्हायब्रेशन्स आपण व्हायब्रेटेड करतो, किंवा त्या वलयाकडे लक्ष देण्यासाठी, किंवा ते वलय जे चैतन्य आहे ते दूषित होऊ नये म्हणून हे कवच आपण घेतोय. बघा किती महत्वाचं आहे ते. कवच का घ्यायचं आपल्याला माहिती नाही. कशासाठी? हे शिवलिंग स्वरूप आहे. सर्व देवी देवतांच्यातून जे चैतन्य बाहेर पडतं ते वलयाच्या रूपात आपल्या देहाच्या भोवती असतं. म्हणून तेजो वलय म्हटले त्याला. त्याला काय म्हटले? तेजो वलय. हे तेजो वलय आहे ना, ते आपण स्वच्छ करतोय. आता आपले दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे. श्रीमातांच्याकडून चैतन्य घेतोय आपण हाताच्या बोटातून एकसारखं खांद्यापर्यंत, आणि लक्ष वलयाकडे पण आहे आपल्या भोवताली. बघा, एकसारखं लक्ष केंद्रित करतोय आपण, जाणवतं आपल्याला. म्हणजे आपल्याला बंधन बसलेलं आहे ते कळतं. नाहीतर आपण दुसऱ्याला बंधन द्यायचं सोपं आहे. हातावरती आपण फिरवतो, डाव्या हातानं उजव्या हातानं बंधन घालतो, झालं, बसलं बंधन. नाही बसलं काय कळत नाही, घालतो आपण आपली भोळी भक्ती. परंतु ते बंधन बसलंय की नाही, ते चक्र ठीक झालंय की नाही, हे देखील शिकलं पाहिजे ना आपण. त्या उगीच करायचं सगळं नाही. श्रीमातांनी सांगितले बरोबर आहे, श्रीमातांनी सांगितलेलं आहे खरं आहे. परंतु शेवटी तो परमेश्वर आहे. परमेश्वर मानवच्या स्थितीला येऊन कुठवर आपल्याला समजावून सांगणार? एखादा मानवच पाहिजे ना ते समजून घ्यायला. शेवटी परमेश्वर देखील त्याची पण मर्यादा ठरलेली आहे ना सांगायची. म्हणून आपण कसंही वागायचं, कसंही काय करायचं असं नाही करून चालत. आपण ते समजून घेतलं पाहिजे की श्रीमातांनी हे सांगितलेलं आहे, तर यामध्ये काहीतरी अर्थ आहे, हे समजणं गरजेचं आहे. जे जे काय कवच आपण घेतोय, आपण नुसताच भरभर भरभर घेतो, कुंडलिनीवर चढवतो फास्ट मध्ये. अजून ही जी जुनी मंडळी आहेत ना, ती असंच करतायत. त्यांच्या लक्षात पण येत नाही काही जणांना. नवीन तर ठीक आहे, पण जुने देखील भर 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 घ्यायचं, हातावर कुंडलिनी, खाली हात वर. कसं समजणार ते? का घ्यायचं म्हणून घ्यायचंय? एक कर्मकांड झालं आपलं. सेंटरवरती येतो, हा घ्या बंधन, झालं बंधन, घ्या. लगेच कुंडलिनी शस्त्रारमध्ये बॅलन्सिंग करा, लगेच कुंडलिनी शस्त्रारमध्ये आणा, श्रीमातांचे लेक्चर लावा, झालं ध्यान. बंधन घ्या म्हटलं, आरती केली, प्रसाद खाल्ला, गेलो. काय प्राप्त केलं आपण? हे आत्मपरीक्षण करून बघायचं आहे की आम्ही सेंटरवरती येतो नाही, कलेक्टिव्हिटीत यायला पाहिजे. सगळ्यांचं मत काय? कलेक्टिव्हिटीत आलं पाहिजे. पण कलेक्टिव्हिटीत येऊन मिळवलं काय तुम्ही, हे पण बघायला पाहिजे ना. आम्ही स्वतः काय मिळवतो यातून? का आम्ही आत्मपरीक्षण स्वतःचं नाही करत, की बाबा ही जी काही बंधन आहे ती किती शिस्तीत घेतल्यानंतर हे जे चैतन्य जाणवतं, किंवा कवच घेतल्यानंतर आपल्या भोवतानी किती कवच आहेत हे समजायला नको? समजलं पाहिजे ते. आणि हे ज्ञान जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही. आणि हे प्रत्येक साधक करू शकतो, शोधू शकतो. आपण स्वतः शोधायचं, दुसऱ्याने कशाला सांगायला पाहिजे? एवढं श्रीमातांनी आपल्याला दिलेलं असताना, आपलं कनेक्शन लावलेलं असताना, तरी देखील आपण अजूनही भरकटतोयच. कळतच नाही. एकदा घेतो, दोनदा घेतो, एक तासाभर पुरतं साईड इफेक्ट होतो आपल्याला. पुढे नंतर दुसऱ्या दिवशी काय होतं, सकाळी काही नाही, परत आहे ये रे माझ्या मागल्या, तसंच आहे. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की कुंडलिनी आपण उठवतोय म्हणजे काय चेष्टा आहे काय ती? म्हणजे आपला हात किती पवित्र असायला पाहिजे, हातामध्ये व्हायब्रेशन्स आहेत, आणि कुंडलिनी आपण वर चढवतोय म्हणजे
ही कुंडली वर येते आपल्या हाताबरोबर, म्हणजे काय सोपं काम नाही आहे. आणि ते एवढं महत्वाचं कार्य आपण फास्ट मध्ये करतो, त्याला किंमत नसल्यासारखं. असं नाही करायचं आपण. हे भक्तीनं करणं यासाठीच गरजेचं आहे. ही कुंडली म्हणजे काय, श्रीमाताजीच आहेत ना? का फोटोमध्ये श्रीमाताजी असतात फक्त? आपल्या हातमध्ये पण आहेत ना त्या कुंडलिनीच्या स्वरूपात. तिकडं का नाही लक्ष आपलं? आदिशक्ती आहेत ना त्या. आदिशक्तीकडे लक्ष दिलं तर शिवांच्या तत्वामध्ये आपण उतरू शकू. ती शिवांची शक्ती आहे, आणि शिवांच्या शक्तीकडे लक्ष नाही तर शिवांच्या चरणाजवळ कसं जाणार आम्ही? त्यांना कसं प्राप्त करणार? हे महत्वाचं आहे त्यामध्ये. म्हणून आपण जे काय करायचं ते भक्तीनं आणि श्रद्धेनं करायचं. आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं. मान थोडी खाली झुकवूया, हात दाबून शिस्तीत फिरवूया. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत म्हणूया, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचंय आपल्याला. भक्तीनं करायचंय, श्रद्धेनं करायचंय. देवीला आवाहन करतोय आपण, आपल्या आईला आवाहन करतोय, साक्षात आदिशक्तीनं आवाहन करतोय. उगीच करायचं नाही असं कर्मकांड केल्यासारखं. हे करणं गरजेचं आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवतोय. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे. बघा, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचं आहे. आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का बघायची. हात खाली घेऊया, लक्ष वरती ठेवूया. सहज मध्ये आपली कुंडलिनी वर येते. म्हणजे ती जाणीव होणं महत्वाचं आहे ना. ध्यान कुठे करायचंय मग? का नुसतं थोडस गार झालं ठीक आहे, तेवढं समाधान आहे? हे कळलं पाहिजे ना. कुंडलिनी वर येते बाबा, मग ती वरती वरती जाते, मग त्या पद्धतीने ती कसं कार्य करते वर आल्यावर, हे पण कळलं पाहिजे आपल्याला, समजलं पाहिजे. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी म्हटलेलं आहे ना तसं. कारण आपल्यालाच माहित नाही ही कुंडलिनी कशी वर येते, कसं कार्य करते. अभ्यास पाहिजे ना, त्याच्यावर ज्ञान यायला पाहिजे. हे ज्ञानदेवानी सांगितलेलं आहे सगळं. अमृत अनुभव त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. रामदास स्वामींनी पण पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांना ध्यानामध्ये काय अनुभव आले, दासबोध मध्ये आहे. त्यांनी जे लिहिलेले आहेत पुस्तक, त्यामध्ये सगळं आहे. पण वाचन पाहिजे, ज्ञान पाहिजे आपल्याला. लक्ष शस्त्राच्या वरती आहे आपलं. अगदी फोर्सने कुंडलिनी वर येते. भक्ती केली ना, फोर्सने कुंडलिनी वर येते. मरगळल्यासारखी येत नाही वर. हे ह्यातलं महत्वाचं तत्व आहे की कुंडलीला फोर्स येतो. श्री मातांनी बऱ्याच वेळेला म्हटलेलं आहे की आज व्हायब्रेशनला फोर्स आहे. याचं कारण काय? कारण सगळे भक्तीने बसलेले असतात, भक्तीत उतरलेले असतात. त्यामुळे देवी देवता खुश झालेले असतात आणि चैतन्य ते प्रचंड प्रमाणात उत्सर्जित करत असतात. त्यामुळं कुंडलिनी देखील प्रसन्न असते आणि त्या फोर्सने, त्या चैतन्याच्या शक्तीने ती वर येते. अगदी प्रसन्न होणार. तो अनुभव आपल्याला आला पाहिजे, प्रसन्नतेचा. म्हणून आपण कायम प्रसन्न पाहिजे, निराश नको, विचार करणारे, चिंताग्रस्त नको, काही असू दे. हे प्रापंचिक झालं. डिव्हाइन मध्ये आपण प्रसन्नच असायला पाहिजे, ते मिळवायचं आहे. आता हे स्वीकारलेलं आहे आम्ही, मग काय अजून प्रपंचामध्येच अडकायचंय का? हा पण विचार करायचा आहे. प्रपंचासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या प्रायमरी स्टेपच्या केल्या पाहिजेत. अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी ठीक आहेत, त्यासाठी आपण कष्ट करून ते मिळवू शकतो. परंतु त्याबरोबर सहयोग देखील आपल्याला प्राप्त झालेला आहे, जो कुणालाही मिळत नाही. ते मिळालेलं असताना
आपण अजूनही मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे म्हणत जर बसलो, तर सहजयोगाच्या बघण्याचा दृष्टिकोन आपला वेगळ्या प्रकारचा आहे. मग जे श्रीमाताईने आपल्याला सहज मध्ये दिलेलं आहे त्याची किंमत नाही आपल्याला, हे महत्वाचं आहे ना. म्हणून इतरांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या आत्म्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण आपल्याकडे, आत्मन आत्मनस्य, मी माझ्या आत्म्याकडे लक्ष देतोय, माझ्या कुंडलिनीकडे मी लक्ष देतोय. मी कशी प्रगती करू, मी कसा शस्त्राच्या वर राहू, कशा पद्धतीने माझ्यातील देवी देवता जागृत होत राहील, हे आपल्याकडे बघणं हे महत्वाचं आहे. आत्मपरीक्षण यालाही म्हटले श्रीमाताईने. आणि हे करणं प्रत्येक साधकाचं कर्तव्य आहे. ह्याने केलं म्हणून मी केलं, मी केलं म्हणून त्यांनी केलं, असं होतं उपयोगाचं नाही. आपलं स्वतःच पण डोकं जरा वापरायला पाहिजे ना. हे का करायचं, ही ट्रीटमेंट का करायची अशी, हे केल्यानंतर खरोखर फायदा होतो का, हे बघणं गरजेचं आहे प्रत्येकाने. नाहीतर कोणीतरी सांगतं, आपण ऐकतो, सगळं करतो, बस ठीक आहे, फायदा होत असेल चांगली गोष्ट आहे, परंतु काला विचारलं पाहिजे. का हे विचारलं पाहिजे, हे असंच का, हे विचारणं गरजेचं आहे ना. नाहीतर सांगतायत, ऐकतोय, ठीक आहे, ओके, झालं, चालू आहे, असं नाही. हे काय आहे, याला कारण पाहिजे ना, याचा संदर्भ कुठेतरी आला पाहिजे ना, हे महत्वाचं आहे त्यातलं. म्हणून हा अभ्यास स्पिरिच्युअल लेवलचा जो आहे तो आपण करणं गरजेचं आहे. चित्तशस्त्राच्या वरती. आता तरारून कुंडलिनी वर येते ना, तरारून येणं म्हणजे माहिती आहे आपल्याला कसं येतं ते. झाड कसं तरारले म्हणतोय आपण, म्हणजे अगदी बहरलेलं आहे, तसं कुंडलिनीला देखील बहर येतो, प्रसन्न असते ती. आपला मुलगा प्रसन्न तर कुंडलिनी देखील प्रसन्न. आपली मनस्थिती जर वेगळ्या प्रकारची असेल तर कुंडलिनीला देखील मरगळ येते, ती परत खाली जाऊन बसते. ती बिचारी वर यायला धडपडत असते आणि आपण निगेटिव्हिटी घेऊन तिला खाली दाबतो. म्हणून लक्ष कुंडलिनीकडे पाहिजे, निगेटिव्हिटीकडे नको, किंवा चक्र पकडतायत तिकडे नको, ते स्वच्छ करायचं आहे. नाड्या चक्र स्वच्छ करायचं म्हणजे आता सोपं आहे, ते काय अवघड आहे का अजून त्यामध्येच अडकायचं आहे आम्हाला. ट्रीटमेंट मध्ये आम्हाला अडकायचं नाहीये जास्त, आम्हाला कुंडलिनीमध्ये ध्यानामध्ये जास्त अडकायचंय. ध्यान झालं पाहिजे. हे सर्व केल्यानंतर माझं ध्यान होतं का हे बघणं गरजेचं आहे. ही ट्रीटमेंट मी घेतली, या ट्रीटमेंट मी स्वच्छ झालो आणि माझं ध्यान वरती आलं का, कुंडलिनी शस्त्राच्या वर येते का, हे बघणं गरजेचं आहे. का उगाच घेतच बसलोय आम्ही ट्रीटमेंट, किती वर्ष झाले, 30 ट्रीटमेंट, आता रोग बरा झाला तरी पण 30 ट्रीटमेंट. समजलं पाहिजे ना आपल्याला, कुठपर्यंत घ्यायचं आहे, किती पाठपुरावा करायचा आहे, कळलं पाहिजे ना, फार महत्वाचं असतं. आता वरून थोडस खाली यायचं आहे आपल्याला, ब्रह्मरंध्रामध्ये. ब्रह्मरंध्रामध्ये येऊया. ब्रह्मरंध्रामध्ये यायचं. ब्रह्मरंध्रातून आज्ञाचक्रामध्ये. आज्ञेतून विशुद्धीमध्ये यायचं, वरून खाली विशुद्धीपर्यंत लक्ष. बघा, विशुद्धीतून अनाहत, वरून खाली अनाहत, मध्य नाडीतून आपण येतोय खाली. हे महत्वाचं आहे ना त्यातलं. अनाहत मधून नाभी, वरून खाली नाभीपर्यंत. नाभीतून स्वादिष्ठान, स्वादिष्ठान मधून मूलाधार, वरून खाली लक्ष मूलाधार शक्ती केंद्र, म्हणजे गणेश तत्वाकडे जाणवलं पाहिजे. जिथं आपलं चित्त जाईल ना तिथं जाणवलं पाहिजे. म्हणजे एवढं चित्त आपलं स्वच्छ पाहिजे, चित्तामध्ये कुठले विचार नको आहेत, कुठली बाधा नको आहे चित्तामध्ये. म्हणून चित्त स्वच्छ पाहिजे. जिथं घालल ना तिथं स्वच्छ होऊन येतं ते, तिथं जागा पवित्र करते तिथलं.
त्या व्यक्तीचं चित्त देखील स्वच्छ करतं, चक्र देखील स्वच्छ करतात. चित्त स्वच्छ असेल तर सगळं होतं. वरून खाली लक्ष मूलाधारपर्यंत. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. गणेश स्वरूपात आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती या व आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत झाला असाल तर परम चैतन्याद्वारे, सुगंधाद्वारे आम्हाला त्याची जाणीव करून द्या. जाणीव होते मूलाधारची. गोल 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 फिरतं आपोआप. ते वेगवेगळ्या पद्धतीने फिरतं मूलाधार. कुणाचं चक्री वादळासारखं फिरतं, कुणाचं गोल 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 फिरत वर जातं, कुणाचं गोल गोल फिरत शरीरालाच वेटोळे घालत घालत वर उचलतं. किती महत्वाचं आहे. वेगवेगळे अनुभव आहेत. काही जणांना सुगंध येऊ शकतो. गणेश तत्व हे फार महत्वाचं तत्व आपल्यामध्ये जागृत असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे ज्या वेळेला आपण जागृत करू, त्या चक्रावरती लक्ष देऊ, श्री मातांच्याकडे कुंडलिनीकडे लक्ष देऊ, तेव्हा ते प्रसन्न राहतात. तोपर्यंत आपल्याला त्यांची स्थिती कळत नाही. ते कशाने प्रसन्न होतात हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आपली आई प्रसन्न झाली की श्री गणेश प्रसन्न राहतात. म्हणजे कुंडलिनी माता ही प्रसन्न व्हायला पाहिजे आपल्यावर. आणि नेमकं आपण पहिल्यापासून तीच विसरतो. कुंडलिनीकडे लक्षच नसतं. आपण जिथं कुंडलिनी छेद करते, वर जाते, तिकडं आपलं लक्ष आहे. पण कुंडलिनीकडे आहे का बघा. फरक लक्षात येतोय का बघा. जी कुंडलिनी आपल्या आतमध्येच आहे तिच्याकडे लक्ष नसतं. ती फक्त जाणवते, बाबा पाठीतून आली, वर गेली, शस्त्रारमधून आली, वर आली, झालं. पुढे तिच्याकडे कुठेतरी जरा लक्ष देतो, परत ती खाली येते, खाली जाऊन बसते पुन्हा. आपण म्हणतो ती वरच आहे, पण ती खाली जाऊन बसलेली असते. कारण विचाराच्या मागे धावत असतो आम्ही. म्हणजे ध्यान करताना किती सतर्कता पाहिजे हे महत्वाचं आहे त्यातलं. किती सतर्क पाहिजे आम्ही. कळलं पाहिजे कुंडलिनी बाबा खाली या लागलेली आहे. कुठं अडकली, खाली नको, चला वर जाऊया, तिच्या बरोबर तिला वर घेऊन जाऊया. हे जे आहे ना, हे जमलं पाहिजे आपल्याला. कुंडलिनीकडे लक्ष असेल ना तर हे होतं, नाहीतर होत नाही. आता मूलाधार मध्ये आपलं लक्ष आहे श्री गणेश तत्वाकडे. तर गणेश तत्वाकडे लक्ष दिल्याबरोबर श्री गणेश आपोआप फिरतायत, जाणवतं ते. फक्त आपण लक्ष द्यायचा अवकाश आहे. ते आपोआप फिरतात. जर प्रसन्न असतील तर त्यांची फिरण्याची गती वेगवेगळ्या प्रकारची असते. व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हटले ना, आपला स्वभाव कसा आहे, आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, त्या प्रमाणात या चक्राची जाणीव होत असते. आपण किती पवित्र आहे ते परमेश्वराला माहिती आहे. आपल्याला काय कळणार ना. आपल्या हृदयामध्ये काय चाललेलं आहे, आपल्या मनामध्ये काय, परमेश्वराशिवाय ते कळत नाही. त्याला तो न्याय बरोबर करतो. तसं ते आहे. तो बरोबर फिरवतो. आपण काय आहे ते तिथं दिसतं. आता मूलाधार मधून हळूहळू वर यायचंय त्रिकोणाकार अस्थीमध्ये. बघा कुंडलिनीकडे लक्ष देतोय आपण आता, आईकडे आपल्या. 3.5 वलय घालून बसलेली आहे ती, बरोबर. तिकडे कधी आपण बघितलंच नाही, फक्त जाणवतं शस्त्राच्या वर तेवढं बघतो. परंतु तिचं स्थान जे मूळ आहे ते कळलं पाहिजे ना. सॅक्रम, सिक्रेट, ग्रीक भाषेमध्ये सिक्रेट, सॅक्रमला काहीतरी सिक्रेट आहे. त्रिकोणाकार अस्थी आहे आणि त्या अस्थीमध्ये ही शक्ती आता जागृत झालेली आहे. आपण ती जागृत केलेली, श्री मातांच्या कृपेमध्ये ती जागृत झालेली आहे. फक्त आपण तिला हळूहळू जाणीव करून घेतोय, तिच्याकडे लक्ष देतोय. लक्ष देणं गरजेचं आहे ना. या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं लक्ष किती कुंडलिनीकडे आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि काही प्रॉब्लेम झाला तर मग आपण आई आई म्हणून रडतो, श्री माताईनं सांगतो. पण श्री माताई सांगतायत अगोदरच लक्ष तिथं दिला असता तर आपल्याला प्रॉब्लेम झालाच नसता. तिचं काय म्हणणं आहे ते कधी आपण ऐकलंच नाही, समजूनच घेतलं नाही. मग प्रॉब्लेम मध्ये आलो की कळत नाही आपल्याला असं का झालं.
ती समजण्यासाठी व्हायब्रेशनची जाणीव, ती कुंडलिनीची जाणीव फार महत्वाची असते. लक्ष कुंडलिनीकडे. आता ही कुंडलिनी आपण वरती उचलतोय बघा, हाताबरोबर तर ती वर येतेच, पण चित्ताबरोबर देखील वर आली पाहिजे. चित्त पण महत्वाचं आहे ना. आता आपल्याला हातच नाहीत समजा, तर कशी वर येणार? चित्तानं. चित्तातच सगळं आहे ना. बघा, चित्तानं ती वर आणायची आहे आपल्याला. तिचं तोंड वर काढतोय आपण स्वाधिष्ठान पर्यंत. म्हणजे पूर्ण आपला जो मनका आहे, जी ब्रह्मनाडी आहे, ती भरून कुंडलिनीची जाडी आपण मोजायची आहे. बघा, कुंडलिनीला किती जाडी आहे ते कळतं त्याच्यावर. इतकी वर्ष आपण ध्यान करतो, त्या कुंडलिनीची जाडी आपल्याला कळली नाही, कारण लक्षच दिलं नाही ती किती प्रमाणात जाड झालेली आहे. तिकडे कुठं लक्ष आहे? आपण गहनतेत उतरायचं म्हणजे काय? हेच आहे ना, बघणं गरजेचं असतं. बघा, ती कुंडलिनी आता वरती वरती आणायची, नाभीपर्यंत आणायची तिला शिस्तीत. मग ती किती जाड आहे बघायचं. 1 इंच, 2 इंच, 3 इंच किती आहे बघा, जाणवतं का? आडवं आपल्याला ती कुंडलिनी किती जाणवते ते पाठीच्या मणक्यावरती त्याचं मोजमाप असतं, त्या जाणीवेद्वारे. म्हणून तिकडे लक्ष ठेवायचं, कुंडलिनीकडे. उंची कळते आपल्याला. उंची म्हणजे जेवढं उंच जाऊ तेवढी तिची उंची, आणि जाडी जेवढं आपल्या पाठीच्या मणक्यावरती जाणवतं ना तिचं स्पंदन, किंवा ती किती जाड आहे वर येताना कळतं. नाभीतून अनहत पर्यंत यायचं आहे बघा. पण ती पूर्ण खाली पण आहे, अजून 3.5 फूट आहे ना खाली पण आहे. जसं आतड्या आहेत आपल्या, आतड्या कितीतरी लांब असतात आपल्याला माहिती आहे, आत पोटामध्ये आहेत एकत्र बसले, पण आतड्या किती लांब आहेत. तसं कुंडलिनीच आहे, ती अगदी संकोचून बसलेली आहे, फक्त ती वर आली की ती 3.5 फूट असते, आणि ती केवढ्या अगदी छोट्याशा त्रिकोणाकार अस्थीमध्ये बसलेली आहे. किती महत्वाचं आहे ते कळणं. नाभीतून अनहत मध्ये आलेलं आहे, पण लक्ष खालीपर्यंत आहे, शेपटापर्यंत. तिच्या शेपूट पण आहे ना तिचं. मूळ स्थितीला आपण गेलोय. मूळ स्थिती म्हणजे काय? पण अगदी खूप मूळ स्थिती आहे आपली. त्या मूळ स्थितीला जाणं म्हणजे कुंडलिनीकडे लक्ष देणं हे महत्वाचं आहे. अनाहत मधून विशुद्धीपर्यंत येतोय. आता तोंड विशुद्धीपर्यंत आहे, पूर्ण जाणीव खालीपर्यंत आहे. अजून मणक्यातून ती वर आणायची, विशुद्धीतून आज्ञेमध्ये आणायचं बघा. आज्ञेतून सहस्त्रार, तिचं तोंड वर काढायचं सहस्त्रार मधून, पण खालीपर्यंत पण आहे ती 3.5. 3.5च का? कारण 3.5 हाताचा देह आहे आपला, म्हणून 3.5 फूट. गणित आहे ना सगळ्याला. वलय पण तसंच असतं ना. 3.5 3.5 किती झाले? 7. 7 परत 3, 7 त्रिक 21. अर्थ आहे त्याला काहीतरी. ते वलय, वलय तिथून पर्यंत असतं. गणपतीला 21 मोदकच का लागतात? 21 पेढेच का लागतात? गणित आहे ना ते. हळूहळू कुंडलिनी वर काढतोय आपण. कुंडलिनीकडे लक्ष आहे. चित्तानं काय करायचं आहे? कुंडलिनीकडे लक्ष द्यायचं आहे. महत्वाचं ते आहे ना. वर 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 काढायची तिला आता बघा. आणि ती जशी झळाळून, सोनं जसं चमकतं ना, झळाळतं, तसं ती तिचं तेज आहे. हे योगी लोकांना दिसलं, आपल्याला का नाही दिसत? आपण त्या दृष्टीने बघतच नाही, आपण जाणीवच करत नाही, लक्षच देत नाही ना तिच्याकडे. कसं कळणार? फक्त जाणीव होते आपल्याला श्रीमातांच्या कृपेत. आपण काय केले तपश्चर्या? मग हे बघणं गरजेचं आहे ना. हळूहळू वरती काढायची तिला बघा. आता तिचं शेपूट सहस्त्रार मध्ये आलं पाहिजे, आणि जे तोंड आहे ते वरती 3.5 फूट वर. पूर्ण कुंडलिनीकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला, पूर्ण कुंडलिनीकडे. तिला वरती वरती घेऊन जातोय आपण आता. लक्ष कुंडलिनीकडे ठेवून तिला वर उचलायची, तिच्या बरोबर वर जायचंय शिवांच्याकडे. तीच आपल्याला घेऊन जाणार आहे ना, त्यांची शक्ती आहे ती, आदिशक्ती. आईच घेऊन जाणार वडिलांच्याकडे.
तिला आता वरती वरती आकाश तत्वापर्यंत जायचं, वर जायचं, पण लक्ष 3.5 फूट असलेल्या कुंडलिनीवरती पाहिजे, असं चित्त द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे व्हायब्रेशन्स मध्ये आपल्याला कळतं ते. तिच्याशी एकरूप झालोय आपण पूर्ण. एकजीव होणं म्हणतो. आई आणि मुलाचं नातं कसं आहे तसं होतं मग आपलं. आईशिवाय करमत नाही मुलाला. कुंडलिनी आणि आपलं असंच नातं आहे ना. शिवशक्ती. आपण आत्मा आहे. आत्मा म्हणजे शिव आहे. आत्मा ही श्री गणेश आहे. सगळं तेच आहेत. म्हणून हे नातं जुळलं पाहिजे आपलं. म्हणून भक्तीनं आणि श्रद्धेनं आपण लक्ष देतोय. उगीच करायचं म्हणून आपण ध्यान नाही करत. खरोखर भक्तीनं कुंडलिनी वर येते बाबा, कळतं आहे काहीतरी, जाणवा लागलेलं आहे. म्हणजे किती महत्वाची गोष्ट श्री मातांनी दिलेली आहे आपल्याला, आणि त्याचं महत्व किती आहे हे कळणं गरजेचं आहे. आणि हेच उद्या जगाला आपण सांगायचं आहे. नुसतं जागृती देत नाही फिरायचं, त्याचा गर्भितार्थ देखील समजावून सांगता आला पाहिजे. ती कशी कार्य करते आपल्यामध्ये, कशी वर येते ते पण सांगणं गरजेचं आहे ना. मग परिपूर्णता येते, मग समाधी अवस्था, शिवोहम शिवोहम ती स्थिती येते. कारण आपण आत्मा आणि कुंडलिनी एकजीव झाले. वर बघा, वरती 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 लक्ष आहे आपलं. एकरूप झालोय आपण श्रीमातांची. आईशी एकरूप झालोय म्हणजे कुंडलिनीशी. आपण कायम श्रीमातांची कुंडलिनीशीच लक्ष पाहिजे, कुंडलिनीकडे लक्ष पाहिजे. फोटोतून तर चैतन्य येतच असतं, परंतु आपल्या आतमध्ये जे आहे तिकडेही लक्ष पाहिजे ना. तिकडं कमी आणि बाह्यातच जास्त लक्ष असेल तर कसं जाणवणार ते. आतमध्ये उतरलं पाहिजे. श्रीमातांचंच वाक्य आहे ना. पूर्ण लक्ष कुंडलिनीकडे ठेवायचं आहे आपल्याला. I'm happy that you all have adjusted yourself in this small space when there is love and understanding. Little space can occupy many hearts, but when there is no large heart, then whatever one may get, it is never sufficient. Today we are going to worship Shiva Tattva within us, principle of Shiva. For all Sahaja yogis, it's very important because Shiva is the ultimate we have to achieve. Shiva is represented in our spirit. So, to become Shiva is the ultimate aim of everything else. The rest of it is all created. Like Vishnu Tattva and Brahmadeva, just to create human beings, to evolve them, and then ultimately lead them to Shiva. That's the ultimate. But human beings get so involved into the Brahmadeva's tattvas that even to get into Vishnu Tattva is difficult. They get involved into the 5 elements which have created us. That is the outermost being within us. All the chakras have the outermost, you can say, just the vessel. But the desire to be the spirit is of primary importance in Sahaja. So, we have to see inward towards ourselves as Sahaja yogis.
desire entirely, or we have still many desires hanging around. See, the greatest problem is of the Nabhi chakra, whether it is in the east or the west. Some people still have hankering for the baser search of food, which is very surprising, even in Sarjama of Nabhi chakra. Then still some people have sense of possessions and money quite a lot. And subtler they grow, still the detachment doesn't develop within them. It becomes subtler. As you grow subtler, the attachment becomes subtler and difficult to get out. Especially people who come up as leaders in Sahaja Yoga or closer to Sahaja Yoga are always under attack. They are attacked maybe by their husbands, wives, brothers, sisters, sons, children, something like that. And that makes it worse. Because all such leaders who are attacked try to displease all the deities by small things here and there. The whole behavior has to be understood that you have become a settler person and you are rising higher. So naturally, the negative forces are going to attack you. Always the front line is under attack, not the back line. So those who are in the front are always under attack. And they have to be very careful as to how they are behaving. For if there is a sly person, he will become sly but subtler sly. He will not just become the other way now. His slyness will become subtler. If he is a miserly fellow, then he will become miserly in a subtler way. Or say, if he is an ego-oriented fellow, then he becomes ego-oriented in a subtler way. But to get rid of these things within you, you have to go to the other side of it. Say, if you are miserly, become absolutely generous. Give up everything that you have. Don't be calculated. Don't talk of money. Don't worry about money. If you are extravagant, indulgent too much, you should go the other way now. Unless and until you become juxtaposition, you cannot get rid of these things. Like if you are a hot-tempered man, very hot-tempered, then become so mild that even if somebody beats you, it's alright. Whatever one says, it's alright. That's how you get rid of your habits, which become subtler and subtler. There's another way of dealing with it. Being alert. When you are alert, you start seeing yourself as a separate person with the habits that it has. And then you start understanding why you are behaving. Oh, I understand. I knew you before, 10 years back, before my realization. I know, Mr. You are like this. And then take a juxtaposition against that personality and just shoot it out. Like a person who is a negative, left-sided person. Whatever you may do for that person, he becomes subtler and subtler. Suddenly, if it's a girl, she'll start just crying for nothing at all. And feeling miserable. It's a boy, if he thinks about analyzes, he'll become an analyzer of Sahaja Yoga in a subtler way. Then what they should do is to stand before the photograph and see the reflection. That's the other one who died. And just try to make fun of that or shout at it. Depends on. If it is
and aggressive stuff is better to make fun. That's stupid. And if he is at one that takes aggression, then shout at him. What do you mean by taking aggression? All these things, you see, are keeping you away from reality. Your being has to be cleansed. With your help only I can do. Many people say, Mother, you are all powerful. All right, I am. And I can do everything. But only thing I cannot surpass your freedom. That's a fact. I cannot cross over your freedom. And when I cannot cross your freedom, you have to cross that. If in your own freedom you come inside, then I'll bestow upon you all the blessing. But if you want to stand outside, I'm not the one to put you in with a pistol. No, that's not the way it will work out. This is one hurdle that Sir Yogis must know, that at every moment you are free and freer and freest. The more free you become, the worse is your situation as far as the facing of the negative is concerned. Say if there are 4 persons around, they will be first attacked. Naturally, you can understand, the front line is always under attack, not the back side. Though, according to the law, it should be the back side, because all these horrible negative forces should come from the back. But they are very clever. They know that the back are sometimes drop out by themselves, so no need to go that side. They try the front line. And those who think they are in charge and responsible have to be very careful as to how they behave, how they are responsible, how they must be done. If they are keeping their old habits at a secular level or they are just fighting. It's very important. And this is how intelligently you can manage yourself. Then once you become detached from all these things, only at mental level, the spiritual level I look at. But at mental level, you must come to logical conclusion that I have to fight this nonsensical stuff. I have to be alert about this nonsense that exists within me. Shiva Tattva is innocent, absolutely innocent. It's very powerful and extremely innocent. And the secret to achieve it is only just to please. Just to please you. If you please Shiva, then he may be a Rakshasa or anything. He grants all kinds of boons. But to a Rakshasa, he can only grant the boon of longevity, of long life. But to a saint, he will grant the Satchidananda state. So, even if he grants anything to a Rakshasa, one should not ask questions about it. He can give him longevity. What does it matter? Even if you live for thousands of years and earn nothing out of it, you never get your realization. So to a saint, he gives that eternal longevity which comes through spirit. This is the blessing of Shiva Tattva. While Vishnu Tattva, he gives assent to a saint and light of wisdom to see and understand everything in collective consciousness. And to a Rakshasa, he gives that. He gives. So for people who are not so deep, it seems that why should Shiva give any blessings of longevity to a Rakshasa? These are the characters of
goes to Shiva, pleases him by praising him, singing songs to him, by asking his blessings, by doing tapas for him, talking about Shiva's innocence, biggest longevity. Sometimes these Rakshasas are better on the earth than in the subconscious. They can be honored. They can gather some more booths to torture human beings. So it's better to keep them in the eyes of Vishnu. He manages them better here than to send them into the subconscious. But Shiva's style is very different from that of Vishnu's style. You have to have all kinds of styles because there are so many permutations and combinations in human beings. If you have one style, what will you do with the other style of human beings? So the style of Vishnu is that if you are trying to be funny, he plays tricks and puts you right. Say, a Sahajogi is not interested in Vishnu so much in other people, but in Sahajogis. If Sahajogi tries to be funny, say he wants to drink wine, alright, he says drink wine. He drinks the wine and then he gets hit somewhere, his car falls off, or he's insulted somewhere, something happens to him, he's punished so badly that he says, तर हळूहळू आपले डोळे उघडायचे, स्थिती तशीच ठेवायची, फक्त डोळे उघडायचे. जसं कुंडलिनी आहे ना वर आलेली, त्या कुंडलिनीकडे लक्ष द्यायचं. जसं बिळातून नाग कसा बाहेर येतो तसं शस्त्रारमधून कुंडलिनी वर येते, ती जाणीव ठेवायची आपल्याला, वरतीच ठेवायची. 3.5 फूटची कुंडलिनी, तिकडे लक्ष आहे. तसंच हाताच्या बोटांच्या वरती पण व्हायब्रेशन्स कळल्या पाहिजे, कुठल्या अवस्थेतले आहेत, कुठल्या स्थितीतले आहेत. बघतोय आपण श्रीमाता आहे ना, म्हणजे कुंडलिनी म्हणजे श्रीमाता जे आहेत, म्हणून लक्ष कुंडलिनीकडेच पाहिजे. निराकार निर्गुण मध्ये आपल्याला उतरता आलं पाहिजे. आता आपण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर शिस्तीत आपण बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनी समोर, उजवा हात कुंडलिनी वर चढवायची, लक्ष कुंडलिनीकडे. शिस्तीत एक गाठ म्हणजे वरती, वर आणलेलीच आहे. व्हायब्रेशन्स आपल्या हातातून देखील जाणवतात, पडतात काही वेळेला शरीरावर, दुसऱ्या वेळेला इतकं आपण त्या चैतन्याशी, कुंडलिनीशी एकरूप व्हायचं असतं. 2 गाठी. तिसऱ्या वेळेला परत शिस्तीत वर चढवायचे, घाई करायची नसते. ही डिव्हाइन वर्क आहे. शिस्तीत वर काढायचं, जाणवलं पाहिजे. 3 गाठी. वर घेत असताना पण गारवा जाणवला पाहिजे टाळूतून बाहेर. कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बघा, लक्ष कवचाकडे. शिवकवच आहे हे. आता देवी कवच म्हणजे कुंडलिनीचं कवच झालं, ती वर आलीच. पण आता ती शिवांच्या पर्यंत पोहोचल्यानंतर शिवकवच प्राप्त होतं.
म्हणजे देवी बरोबर शिवांचं कवच आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांचं संरक्षण पण पाहिजे. लक्ष कवचाकडे, वलयाकडे. या वलयामध्ये आपण सुरक्षित आहोत. आतमध्ये ही निर्भयता त्या तत्वामुळे येतं. उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्राच्या वरती, कुंडलिनी वरतीच ठेवायचं आहे. अशीच कुंडलिनी वर काढायची आणि त्या कुंडलिनीकडे लक्ष ठेवायचं आहे आणि आपल्या वलयाकडे लक्ष ठेवायचं आहे. जय श्री माताजी.